नमस्कार मंडळी, मी माधुरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सकाळी छान अशी देवाची देवपूजा करून घेतली. सकाळी सकाळी देवाची देवपूजा करून घेतली ना, मनाला अगदी प्रसन्न वाटत राहतं. त्यामुळे शक्यतो आंघोळ झाली की लगेच देवाची देवपूजा करायला घेत असते. सकाळी थोडीशी कामांची गडबड आपल्या राहते, सगळ्यांच्याच मागं असते. आणि साईची स्कूल पण सकाळची आहे, त्यामुळे त्याला आधी सोडून आल्यानंतरच मग आंघोळ वगैरे करून घेत असते आणि मग देवपूजा करायची. त्यामुळे थोडासा उशीर होऊन जातो माझ्या देवपूजेला. पण ठीक आहे, चला आता कामं म्हटलं आणि सकाळ म्हटलं की सगळ्यांच्याच मागे हे धावपळ राहते. तर दारामध्ये ना एक छोटीशी तुळस आहे, तर तिथे मी त्याला ना हळदी कुंकू लावलं, अगरबत्ती लावून देवाची छान असा नमस्कार वगैरे करून घेत असते. कारण सूर्योदय झालेला तर इथे काही समजत नाही. म्हणजे सिटीत आपण जेव्हा राहतो ना, तेव्हा हे बाकीच्या गोष्टी आपल्याला जाणवत नाहीयेत. गावाकडे लगेच सूर्योदय दिसतो, तसा इथे दिसत नाही. तर छान अशी उंबऱ्याची सुद्धा पूजा करून घेतली आणि नंतर बाकीच्या कामाला लागायचं होतं मला. आता तुम्ही बघू शकता तिथे. तर हा ना छोटासा चौरंग आहे, जो की हळदी कुंकाला भेटला होता. ओम लिहिलाय. तर बघा, तो छोटासा चौरंग आहे ना, तो शौर्य बोलला मला, मम्मी मला दाखवतं कसं आहे. तर त्याला मी दाखवलं. छान असं छोटासा होता आणि मस्त अशी देवाची देवपूजा करून घेतलेली होती. म्हटलं चला आता स्वामींना त्यावरती ठेवावं. तर बघा इथे ना तो छोटा भेटलेला चौरंग होता ना, तर त्यावरती मी स्वामींची मूर्ती मांडली. छान असं वाटत होतं. आता यावरती ना मला पिवळं वस्त्र एक आणायचं आहे छोटंसं. आता ॲक्च्युली ते नाही आहे माझ्याकडं घरामध्ये. मी बाहेर कधी गेले ना, तर छोटंसं त्यावरती मी ना स्वामींसाठी पिवळा कपडा आणणार आहे, कारण स्वामींना पिवळं वस्त्र आवडतं. तर हे सगळे कामं माझे आवरून झाले आणि इथं मशीन मी लावायला घेतली. मशीन मला कपडे धुण्यासाठी वापरायची नव्हती. खरं तर मला कपडे फक्त सुकायला म्हणजे स्प्रिंग करायचे होते, कारण मी बेडशीट वगैरे धुतले होते. आणि म्हटलं आता जरा आभाळ आल्यासारखं वातावरण राहते ना, तर कपडे काही सुकणार नाही आहेत म्हटलं इतक्या लवकर. म्हणून मी जरा मशीनला लावून घ्यायचं म्हणजे वाटलं होतं मला, आणि ते मी मशीन लावायला घेतली. तर म्हटलं फक्त स्पिन करून घ्यावं आणि कपडे थोडेसे सुकून घेतले की नंतर लगेच वाळून जातात, म्हणून इथं मशीन लावली होती मी. तर निरम्यात वगैरे घालून ठेवले होते. हाताने शक्यतो मी कपडे धुवून टाकत असते. जास्त मळलेले कपडे असेल तर मशीनमध्ये निघत नाहीत आणि मला ते आवडत नाहीत. मुलांचे डाग वगैरे पडतात तर ते निघत नाहीत. म्हणून मी फक्त स्पिन करण्यासाठी इथे मशीन लावलेली होती. आणि पावसाळ्यात पण मी तेच फक्त करते, स्पिन करून फक्त मशीनला कपडे टाकत असते, कारण मशीनचे कपडे मला आवडत नाही आहेत. तर इथे मी स्पिनसाठी म्हणजे मशीन लावली आणि नंतर बाकीच्या कामांना गेले. तर आहे ना, इथं बऱ्याच दिवसापासून एक माझा छोटासा नारळ उगवलेला होता. ॲक्च्युली हा देव म्हणजे आपण देवघरात जे नारळ ठेवतो ना कलश म्हणून, तर तो झालेला होता आणि त्याचं छान असा एवढा मोठा नारळ बनलेला होता. पण म्हटलं चला आता 2-3 दिवस झालं कामांमुळे पाणीच नाही चेंज करायला झालं, तर म्हटलं त्याचं पाणी चेंज करून घ्यावं. म्हणून मी इथे ना पाणी चेंज करायला घेतलेलं होतं. आणि दुसरा एक माझ्याकडं स्वामींचा म्हणजे नारळ होता, चरित्रासाठी मी वापरला होता. पण साईनी ना तो खेळता खेळता त्याचा कोंब मोडून टाकला. आणि हे बघा पाण्यात ठेवल्यानंतर असं झालं होतं. त्याची ना हे मुळी खूप मोठी झालेली होती. म्हणून मी म्हटलं याला कट करावी, पण ते काही तुटत नव्हती. म्हणजे मऊ पडली होती एकदम, असं काळी वगैरे पडली होती. म्हणून म्हटलं पाणी चेंज करून घ्यावं. आणि माझी मम्मी बोलली होती मला की नारळ जर तांब्यात म्हणजे बसत नसेल किंवा बुडत नाही आहे ना, तर बादलीमध्ये थोडीशी वाळू भरून मग त्यामध्ये पाणी ठेव, नारळ खराब होणार नाहीत. म्हणून मी नाही तर बादलीमध्ये थोडीशी वाळू भरली होती आणि त्यावरती थोडंसं पाणी भरून घेतलं होतं. आता ही काळं का दिसते तुम्हाला, तर ही छोटीशी वाळू आहे आणि त्यात मी पाईपाने पाणी लावलं ना, त्यामुळे ते लगेच खाली पूर्ण काळं झालं. तोपर्यंत मशीनला सुद्धा कपडे आपले स्पिन होऊन झालेले होते. आणि म्हटलं आता घरामध्ये गॅलरीतून ना थोडंसं ऊन येतं आणि आता स्पिन केल्यामुळे मी बाहेर वगैरे काही कपडे टाकले नाही. तसे तर मी वरती टेरेसवरतीच कपडे सुकायला टाकत असते. पण म्हटलं आता स्पिन पण केलेलं आहे आणि हवा पण जोराची सुटते, तर कपडे पडून जातात, म्हणून मी घरामध्ये टाकणार होते. तर इथे मी गॅलरीमध्ये दोरी बांधलेली आहेत 2-3, तर त्यावरती मी इथे कपडे सुकायला टाकायला घेतलेले होते. साडी वगैरे ब्लँकेट वगैरे मी ते सर्व बाहेरच टाकलेलं होतं. पण म्हटलं छोटे छोटे जे कपडे राहतात आपले मुलांचे, तर ते इथे टाकून घ्यायचं. आता हे तुम्हाला दिसत असतील गाऊन मी असेच टाकून दिले, तर ती काठीने मी म्हणजे लांबवत असते, कारण माझा हात पुरत नाही दोरीवर. आणि स्वयंपाकाला लागले. आता सगळे कामं बाकीचे झाले होते, स्वयंपाक मात्र माझा बाकी होता. आणि आता इथे मी स्वयंपाकाला लागलेले होते. तर साईचं चालू होतं रात्रीच की मम्मी मला ते पुरी खायची, पण रात्री मी ना म्हणजे हे म्हटलं सकाळी करील, म्हणून मी त्याला रात्री काय बनवून दिलेली नव्हती.
तरी ते सकाळी मी पुरी भाजी बनवायचं ठरवलेलं होतं. पण शौर्याचं चालू होतं की मम्मी पिवळा बटाटा आणि पुरी बनव. तर म्हटलं मुलं बाकीचं आपण काही केलं तर खात नाहीत, त्यामुळे त्यांच्या आवडीच्या भाज्या केल्या तर ते खातात. म्हणून मी इथे ना पिवळा बटाटाच करायला घेतला. तर बटाटे मी सर्वात आधी उकडून घेतलेले होते आणि इथं मी सगळं तयारी करून घेतली. तर हे तेल ना तळलेलं असल्यामुळे तुम्हाला थोडंसं पिवळं तेल वाटत असेल, पण ते तेल चांगलं आहे. कारण मी तळून जे आपण छोटासा कावळा राहतो ना आपलं तेल काढून ठेवायचा, तर त्यामध्ये मी ते तेल काढून ठेवलेलं होतं आणि त्यामुळे ते असं पिवळ्या रंगाचं दिसत होतं. तर थोडासा कांदा घातलेला होता आणि हिरवी मिरची अद्रक मी बारीक करून घेतलेलं होतं. कारण लसूण माझ्याकडचा संपलेला होता आणि मी आहोंना सांगितलं होतं आता ते गावाला गेले तर येताना घेऊन या म्हणून. तरी ते मी सगळं टाकून घेतलं. कोथिंबीर मी कट करून ठेवलेली होती, ते काय म्हणजे मी टाकली नव्हती, वरूनच टाकणार होते. तर हिंगसुद्धा मी थोडंसं टाकलं, कारण प्रत्येक भाजीला मी हिंग वापरते, त्यामुळे ना पोटाचे काही त्रास होत नाहीत किंवा पचन वगैरे होत नाही, असं काही होत नाही. आणि इथं पुऱ्या लाटून घेतल्या, छान अशी पुरीसुद्धा आपली टम्म फुगलेली होती. तर साईचं चालू होतं, मम्मी भूक लागली, किती वेळ लागेल, मम्मी भूक लागली. कारण स्कूलमधून आल्यानंतर त्याचं लगेच जेवायचं चालू असतं. आणि त्याला ना टिफिनला आज मी उपीट दिलेलं होतं. तर त्याला उपीट खूप आवडतं आणि स्कूलचा टायमिंग पण थोडासा त्याचा चेंज झाला आहे. कारण त्याच्या स्कूलमध्ये ना आता सध्या पेपर चालू आहेत, त्यामुळे थोडंसं लेट होतं. म्हणजे टाईम काय फिक्स नाही त्याचा यायचा, कधी 10:30ला येतो तर कधी 11 वाजता येतो. तर असं पुढं मागं यायचं त्याचं चालू असतं. नंतर आल्यानंतर मग लगेच सुरू होतो की भूक लागली भूक लागली. तर म्हटलं ठीक आहे, थोडंच राहिले, 2 मिनटं थांब, आपण सगळे सोबत जेवूया. म्हणून इथं माझी थोडीशी गडबडीने कामं सकाळी चालू होती. आणि शक्यतो सकाळ म्हटलं की सगळ्यांच्या घरामध्ये भरपूर सारी धावपळ राहते. मुलांचे टिफिन वगैरे द्यायचं असतात, घरामध्ये पाण्या द्यायचं टाईम असतो, भरपूर सारे कामं आता सगळ्यांनाच बायकांना असतात. तर इथे ना मी बघा छोटे छोटे अशा पुऱ्या करून घेतल्या. सुरुवातीला तर मी एक चपाती लाटून घेतलेली होती आणि मग त्याचे छान असे म्हणजे झाकणाने तर पुऱ्या लाटून घेऊन म्हणजे तळून वगैरे झाले ना, थोड्याशाच बनवायच्या होत्या. कारण यांना तर अजिबातच पुऱ्या आवडत नाहीत आणि ते गावाला पण होते. त्यामुळे म्हटलं चला आता मुलांच्या आवडीने पुऱ्या तर पुऱ्या मग खातील तरी कमीत कमी, म्हणून मी तर पुऱ्याच करायला घेतलेले होते. आणि तुमचं पण असंच असतं का, जर मुलांच्या आवडीच्या भाज्या तुम्ही विचारून करतात का? जर तसं केलं ना आपण तर मुलं आवडीने खातात, हो की नाही? तरी ते मी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि म्हटलं चला जेवायला बसूया. आता मुलगी नसल्याचा तोटा बघा, सगळे कामं मला एकटीलाच करावं लागतात. कारण साईला जर सांगितलं ना मदत करू लाग, तर त्याचं मूडवर राहतं. कधी मला भरपूर सारी मदत करतो तर कधी काहीच नाही, असं त्याचं चालू राहतं. आणि आत्ता पण मी त्याला बोलवलं होतं, म्हटलं चल मला साहित्य न्यायला मदत कर. तर नाही मम्मी मला टी व्ही बघायची. आता टी व्ही बघायची म्हटल्यावरती काय बोलणार ना आपण. तरी ते म्हटलं राहू दे बाबा, माझी मी सर्व कामं करते. आता शौर्यला या गोष्टी करता येत नाहीत, कारण त्याला चालता येत नसल्यामुळे त्याची काही मला मदत होत नाहीच. पण साई करत राहतो. तर त्यानेही आज टाळून दिलं होतं की मम्मी मी नाही, तूच कर. तर इथे मी जेवायला घेऊन आले. आणि दूध केळ मला खायला खूप आवडतं, चपाती असले की शक्यतो मी दूध केळ खात असते. तर मुलांसाठी मी थोड्याशा पुऱ्या बनवल्या होत्या, कारण तेलकट जास्त नको म्हणून. आणि जास्त काही बनवलं तर ते खात पण नाहीत, मग उगाचच टाकून द्यावं लागतं आणि आपण टाकून द्यायला बरं नाही वाटत ना. म्हणून मी थोडंसंच बनवलं, म्हणलं लागन तशा आपल्याला जर कमी पडल्या तर नंतर आपण करून खाता येईल. तरी ते चालू होतं की मम्मी मला इथं काहीतरी खाजवते काहीतरी खाजवते. आणि नंतर नाही ते बघा तुम्ही, छान असं मी चुरलं दुधामध्ये आणि आता खायचं होतं. तर मला दूध केळ खूप आवडतं, त्यामुळे इथे मी रोज म्हणजे जेव्हा जेवताना मी दूध आणि केळ सोबत असेल, म्हणजे केळीसोबत असेल तर दूध केळ चपाती असंच खात असते. तर सर्वांनी मिळून छान असं आम्ही जेवणसुद्धा केलं. तर बघा तुम्ही, साईचं मात्र मस्तीच चालू होती आणि जेवायला घेतो आणि टी व्हीकडेच बघत बसतो. तर त्याला सांगावं लागतं, साई जेव बाबा जेव बाबा, तर तो जेवतो. सगळं लक्ष त्याचं टी व्हीवर चालू असतं, कारण टी व्हीवर असे काहीतरी शॉर्ट व्हिडिओज तो लावून ठेवतो आणि बघत राहतो. त्यामुळे त्याचं लक्ष काही जेवणावरती नसतं. तर असंच पूर्ण कामं दिवसभर गेले. आणि नंतर ना आहोंनी मला ड्रेसला इस्त्री करून ठेवायला सांगितली होती, कारण कधी पण ड्युटी लागते अचानक. मग ओरडत राहतात की तू व्यवस्थित कामं करत नाही, ड्युटीला जायचं होतं मला, इस्त्री वगैरे केली नाही. तर म्हटलं चला कपडे वगैरे धुवून ठेवलेले होते तर इस्त्री करून घ्यावी. इथं मुलांची मस्ती मात्र चालू होती. आता साई इथे कपडे टाकलेत म्हटलं की इथे खेळायला आला लगेच, त्याला सायकल खेळायची होती. इतर वेळेस मात्र बाहेर खेळत राहतात, पण जर आपण काही करायला बसलो की लगेच येऊन बसतात आणि मग त्यांची चालू राहते मस्ती. तरी ते मी इस्त्री करायला घेतली. 4-5 ड्रेस माझे इस्त्रीचे बाकी होते, साईचा स्कूलचा सुद्धा ड्रेस शिवायचा होता. तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील ना, तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ.